एक शॉकिंग ही गोष्ट आहे की अरबाजची एंगेजमेंट झालेली आहे। आता हा निकीचा पण असाच यूज करतोय। अशा माणसाला मराठी बिग बॉस मध्ये स्थान कधीही मिळू शकत नाही। तशीच एक मुलगी होती नायरा म्हणून, नायराला पण हा असाच ट्रीट करायचा। तर मित्रांनो, अरबाज पटेल हा किती फेक माणूस आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, ठीक आहे। तर ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। अरबाज पटेल यांचा इतिहास म्हणजे त्यांचा बॅकग्राऊंड, ह्याने काय केलं हे कोणाला माहित नाही, त्यांना ही गोष्ट माहिती असणं खूप कठीण आहे। आजच हे मला दिसलं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सांगावं। तर अरबाज हा एक मॉडेल आहे आणि हा स्पिट्स विला मध्ये होता। स्पिट्स विला मध्ये जसं आता हा निकीला ट्रीट करतोय तशीच एक मुलगी होती नायरा म्हणून, नायराला पण हा असाच ट्रीट करायचा। पूर्ण नाही का एक रिलेशन वाला झोन की नाही का तूच माझी आहेस वगैरे वाला जो सीन आहे तो सेम हा स्पिट्स विला मध्ये करत होता। आणि नायराला पण ते थोडं आवडायला लागलं जसं निकीला आवडतंय। आणि एका पॉइंट नंतर नायराला हे माहिती होतं की त्यांच्यामध्ये पुढे जाऊन काही होणार नाहीये, कारण रिलीजन इश्यू, हे मी नाही म्हणत आहे, हे तिने एका पॉडकास्ट मध्ये सांगितलंय, ठीक आहे। इथपर्यंत सगळं ठीक होतं। बट एक शॉकिंग ही गोष्ट आहे की अरबाजची एंगेजमेंट झालेली आहे। होय मित्रांनो, हे पण तिनेच म्हणजेच नायराने सांगितलेलं आहे। जिच्याबरोबर त्याची एंगेजमेंट झाली ती इंडियामध्ये नसते, ती दुबईत असते। आणि मित्रांनो, जसं तुम्ही अरबाजचा व्लॉग चॅनल चेक केला जो युट्यूब वरती आहे, 1 मिलियन प्लस त्याचे सबस्क्रायबर्स आहेत, त्याच्यावरती पण ती लिझा नावाची मुलगी तुम्हाला तिथे दिसेल, ठीक आहे। तर त्यांची एंगेजमेंट झालेली आहे असं नायराने क्लेम केलेलं आहे। आणि ती इंडियामध्ये नसते, ती दुबईमध्ये असते। त्याच्यामुळे जेव्हा अरबाज स्पिट्स विला मध्ये होता तेव्हा ती असे ट्वीट टाकायची की अरबाज इज अ ट्रू लव्हर, म्हणजे तो तिच्यावरतीच करतो वगैरे, आणि हा जस्ट एक शो आहे, सो ती त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे असं तिचं म्हणणं होतं। आणि नायराने पॉडकास्टमध्ये सांगितलं की हे सगळं शो मध्ये स्क्रिप्टेड नव्हतं, ते जे काय होतं ते जेन्युइन फिलिंग्स होत्या। तर असा हा अरबाज माणूस आहे। आणि आता हा निकीचा पण असाच यूज करतोय। निकी पण त्याचा कुठेतरी यूज करते, पण मला थोडं असं वाटतंय की यार नाही का, निकी अशी म्हणजे तिचा ना पूर्ण बिहेवियर बघितला ती खूप रॉंग आहे, बट तिचे मुद्दे चांगले असतात। आणि ना ती अशी आहे यार, जेन्युइन थोडी पर्सन आहे जिला माणसांची कदर आहे। आणि आजच्या एपिसोडमध्ये पण तुम्हाला तेच दिसणार आहे की अरबाज कसा तिला डबल क्रॉस करणार आहे। तर मित्रांनो, ह्या माणसाला किती पुढे घेऊन जायचं हे सगळं तुमच्यावरती आहे। अरबाज इथे जेवढे पण संबंध बनवतोय हे सगळे फेक आहेत। आणि तुम्हाला जर समजा खोटं वाटत असेल, मी तुम्हाला त्या नायरा जीने पॉडकास्टमध्ये सांगितलंय हे सगळं, तिचं मी त्या व्हिडिओची लिंक देतो, प्लस नायराची आणि अरबाजच्या चॅनलची पण तुम्हाला लिंक देतो, तो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच न्यूज वगैरे मी तुम्हाला सांगत राहणार आहे। आणि प्लीज अशा माणसाला मराठी बिग बॉस मध्ये स्थान कधीही मिळू शकत नाही, कारण मराठी बिग बॉस ह्या सगळ्यासाठी बनलेलं नाहीये। इथे ट्रू पर्सनॅलिटीज दिसतायत आणि दिसले आहेत, जसे की शिव ठाकरे, ह्या लोक जसे होते तसंच बिग बॉस मराठी ह्या लोकांसाठी बनलेला आहे। तर असे फेक जे करणार आहेत त्यांनी स्पिट्स विला मध्येच राहावं, त्यांनी तिथेच काय ते आपलं आयुष्य बसवावं, पण इथे नाही। तर तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणायचं नक्की कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याला प्लीज वोट देऊ नका। मी तर ठाम मताने सांगतो, ह्याला वोट देऊ नका, ह्याला हाकलवा बाहेर, कारण हा फालतू माणूस आहे। तर आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, बाय।